नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये आज आहे खास मेजवानी. आज आपण बनवणार आहोत सर्वांची लाडकी सुरमई, झणझणीत अशी मालवणी कढी, अगदी हॉटेलसारखी आणि कुरकुरीत सुरमई फ्राय. चला तर मग आज ताजी सुरमई कशी बनवायची ते पाहूया. प्रथम मी मासे चांगले स्वच्छ धुवून त्याला मीठ लावले आहे. मीठ लावल्यानंतर आगळ लावायचं. आगळ लावल्यानंतर आपण त्यात थोडीशी हळद घालायची आणि हळद लावून ते चांगले मिश्रण एकत्र ढवळून सगळं करून ठेवायचं, झाकून ठेवायचे ते मासे. मग ते चांगले मुरतात. मीठ हळद ह्याच्यामध्ये आगळ लावल्यामुळे ते मुरतात चांगले. मग त्यानंतर आता आपण वाटणाची तयारी करूया. वाटणासाठी ओलं खोबरं, आलं, लसूण, कांदा याचं वाटण. मालवणी पद्धतीची माशाची कढी असल्यामुळे खोबरं हे वाटण आलं आणि मी सुकी मिरची आणि धणे हे अगोदरच भिजत घातलेले होते, कारण की भिजत घातल्यामुळे ते मऊ होतात. हे असं सर्व वाटण आपण मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं. हळद आणि थोडंसं तिखट पण घालायचं. तिखट म्हणजे चांगला रंग येतो. भिजवलेल्या मिरच्या आणि धणे हे सुद्धा त्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. मिक्सरला ते सर्व वाटण बघा कसं बारीक केलं आहे आणि चांगला रंगही आला. आणि मग तिरफळ आहे. तिरफळाने अधिक स्वाद वाढतो मच्छीच्या कढीचा. त्यामुळे तिरफळं घेऊन चांगली धुवायची, त्यातल्या बिया काढायच्या आणि पाण्यामध्ये भिजत घालायचं. मग त्याला अगदी सुंदर सुवास येतो. आता मी फोडणी करते. फोडणीमध्ये कांदा आणि 2 ओल्या मिरच्या मधून तोडल्या आहेत त्या ओल्या मिरच्या आणि घालायच्या. त्याने पण सुंदर सुवास येतो मच्छीच्या कढीला. आणि आपण केलेले वाटण ते घालायचं तेलामध्ये आणि थोडा वेळ परतून घ्यायचं वाटण चांगलं. परतल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालायचं. मीठ घालून ते पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं. ढवळून घेतल्यावर आपल्याला कितपत पाणी हवं ते घालायचं. पाणी घातल्यानंतर त्याला चांगली उकळी काढून घ्यायची. गॅस मोठा ठेवला तरी चालतो. चांगली उकळी आल्यानंतरच मासे घालायचे, कारण की जाड पातळ किती हवं तेवढं. आणि त्यात मी कोकम घातले आहे. कोकम घातल्यानंतर आपण ते भिजवलेले तिरफळ ते घालायचे. ते चांगले मऊ झालेले तिरफळ चांगला सुवास येतो त्याने. अशा प्रकारे आपली आता चांगली उकळी आलेली आहे माशांच्या कढीला. आता आपण त्यात मासे घालायचे. मासे घालून चांगले बारीक गॅसवर ठेवायचं. ते चांगली उकळी येऊ दे, कारण ते शिजले पाहिजे आतून चांगले. आता बघा आपली ही किती रंगही छान आला आहे. अशा प्रकारे माशाची कढी तयार झाली. आता आपण सुरमईचे कुरकुरीत फ्राय तयार करू. त्यासाठी तिखट मसाला आणि आगळ आणि हळद हे मी पहिलाच लावलेलं होतं, त्यामुळे मी काय लावलं नाही पुन्हा. आणि त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे. असं सर्व करून ते सर्व लावून ठेवायचं त्याला. मग ते चांगलं आतपर्यंत मुरतं आणि माशांना खूप चांगली चव येते. अगदी चवदारच होतात मासे. आता मी एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेलसुद्धा चांगलं तापलेलं कडकडीत तापायला हवं आणि नंतर बारीक करायचा गॅस. त्यामुळे ते चांगली कुरकुरीत फ्राय होते. ही एक टिप्स आहे. आणि मी रवामध्ये चांगले घोळवून ते घातले आहेत पॅनमध्ये. आणि मग ते झाकण ठेवायचं त्याच्यावर. पहिल्यांदा झाकण ठेवायचं आणि नंतर परतल्यानंतर झाकण ठेवायचं नाही, ते असेच ठेवायचे. आणि मग दोन्ही बाजूने बारीक गॅसवर चांगले कुरकुरीत फ्राय करायचे. कधी पण गॅस बारीक करूनच फ्राय करायचे. मग ते चांगले कुरकुरीत आतपर्यंत चांगले शिजतात. ते आता सुरमई फ्राय तयार झालेत. किती कुरकुरीत आणि किती सुंदर दिसतंय बघा. आणि सुरमई थाळीसुद्धा तयार आहे. भाकरीसोबत गरमागरम आणि आणि कढीचा रंग पण बघा किती सुंदर आला आहे. तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरम भातासोबत नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.